स्पाय न्यूज, शोध सत्याचा। कोल्हापूर सांगली महामार्गावर रिगल सिरॅमिक्सच्या गोदामाला भीषण आग, 80 लाखाचे नुकसान। कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर असलेल्या मार्बल लाईनमधील रिगल सिरॅमिक्स या दुकानाच्या गोदामाला आज अचानक आग लागून गोदामातील 80 लाखाचे महागडे सिरॅमिक्स साहित्याचे नुकसान झाले। अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, तर या आगीची तीव्रता पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मार्बल लाईन येथील सर्व दुकाने बंद करून मालक व कामगार सुट्टी करून घरी जातात। हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम असल्याने नेहमीप्रमाणे रिगल सिरॅमिक्सचे ही दुकान बंद करून मालक राजन जालावडिया व कामगार घरी जात असताना दुकानाच्या मागील बाजूस मोठे गोदाम असून या गोदामातून मागील बाजूने धुराचे लोट व सिरॅमिक्स फुटत्याला आवाज बाहेर येऊ लागले। हे शेजारी असणारे वॉचमन राजेंद्र काळे यांनी पाहिले। त्यांनी पुढे जाऊन सर्व प्रकार दुकान मालकास सांगितला। मालकाने गोदामाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात येत नव्हती। पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले। गोदामात सिरॅमिकच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकाने आणि मालमत्तेचे संरक्षण झाले। या लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागातील वीज पुरवठा खंडित केला। यामुळे शॉर्ट सर्किटमुळे होणारा संभाव्य धोका आणि आगीचा अधिक प्रसार टळला। कर्मचाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्राथमिक अंदाजानुसार आगीत फर्निचर, सिरॅमिक्स साठा व गोदाम शेडचे मिळून 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे नवनाथ साबळे, ड्रायव्हर वामन चौरे, निलेश तांडेल, संभाजी शिणगारे, फायरमन ढिपले, आयुष आदवाडे, मंगेश पालशेतकर, फैजान जमादार, मेहबूब कुटेफड, अजम फकीर, योगेश पुजारी, MSEB कर्मचारी उपस्थित होते। गोळीबार मैदान इथे पहिले आगीची वर्दी होती। ती आगीची वर्दी पूर्ण झाली आणि फिल्टर हाऊसला पाणी भरत होतो। पाणी भरत असताना आम्हाला परत कंट्रोलवरनं फोन आला। 7:55 आम्हाला कॉल आला। आमचं पाणी भरून झालं आणि कॉल आला। आम्ही त्वरित गाडी घेऊन 8 मिनिटांमध्ये इथं पोहोचलो। तिथून आत्तापर्यंत ही आग पूर्णपणे विझून झालेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला सपोर्टला आम्हाला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी परत कागल MIDC मधनं पण एक गाडी बोलवली। त्या गाडीच्या पाण्याच्या साह्याने पूर्ण आग 100% विझवलेली आहे। दोन गाडी, एक कोल्हापूर महानगरपालिकेची आणि एक MIDC फायरची गाडी आणली होती। आणि इथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती एक गाडी सपोर्टला बोलून घेतली। त्या गाडीच्या पाणी आपला कोल्हापूरची गाडी आहे ती 12,000 लिटरची आहे आणि कागल MIDC आणली ती 6,000 लिटर सगळं पाणी सप्लाय। कारण आपल्याला 2.5 तास लागले सगळे आग विझवायला, सगळी पूर्ण प्रोसेसला। कारण काय झालं, पलीकडेतून गोडाऊन असल्यामुळं आणि दोघं बाजूनं गोडाऊन आहे आणि आपल्याला तिथंपर्यंत गाडी डायरेक्ट नेता येते म्हणून पायपा टाकलाय। पण जरी आपण गार केलंय पण त्याच्यावर रॅक आहेत आणि त्याच्यामध्ये बाथरूमचे वगैरे भांडे आहेत, टॉयलेटचे भांडे वगैरे, त्याला बॉक्स आहेत। त्या बॉक्समुळं परत आग पेटते आणि ते बॉक्स फुटून परत तिथं मध्ये पाणी डीपमध्ये जात नसल्यामुळे थोडीशी कसरत करावी लागली। आता पूर्णपणे त्या रॅक आहेत, एकावर एक रॅक आहेत, त्याच्यामुळे ते शेड पण खाली वरपासून खालीपर्यंत गार करावं लागतं। या घटनेत किती आपले कर्मचारी होते? या घटनेमध्ये आता आमचे रेस्क्यू टीम आणि 14-15 लोक टोटल आमचे कोल्हापूरचे आणि काही कागलचे मिळून।